नमस्कार मंडळी लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी सुद्धा आहे आणि एक दुःखद बातमी सुद्धा आहे. लाडक्या बहिणी जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत आणि जून महिन्याचा जो काही हप्ता असेल तो सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. परंतु ह्या लाडक्या बहिणी कोणी बंद केलेल्या आहेत? ज्या पद्धतीने सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली, ही लाडकी बहीण योजना कोणीही मागितली नव्हती. कोणत्याही लाडक्या बहिणीने 1,500 रुपये सरकारला मागितले नव्हते. सरसकट ही लाडकी बहीण सुरू झाली आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर जवळपास 25 ते 30 हजार आतापर्यंत जमा सुद्धा झाले. परंतु राज्य सरकारने जी काही लाडकी बहीण योजना चालू केली होती, या लाडक्या बहिणीचे काही कारण दाखवले. लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले, महिलाच्या जागेवर पुरुषांनी सुद्धा फॉर्म भरले आणि लाडक्या बहिणीचा जो काही भ्रष्टाचार असेल तो सुद्धा उघडकीत आलेला आहे. ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीचं खापर हे विरोधी पक्षावरती सरकारने फोडलेले आहे. म्हणजेच काय तर उद्धव गटाचे शिवसैनिक म्हणजेच उद्धव गटाचे कार्यकर्त्यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले, त्या ठिकाणी रांगा लावल्या आणि लाडक्या बहिणीचे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले. अशा पद्धतीचं विधान हे लाडसाहेबांनी केलेले. हे प्रवक्ता आहेत भाजप पक्षाचे. म्हणजेच ज्या पद्धतीने बोलणे असते, बोलणं केलं जाते आणि जे काही बजेट असेल ते बजेट यांना दिले जाते. भाजपच्या वतीने हे सगळे विधानं तेच करतात. संजय राऊत जरी बोलले तरी विधान त्यांचंच येते. एखादी योजना असेल त्या संदर्भात सुद्धा लाडसाहेबाचंच विधान येते. आणि त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा म्हणजे कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी रांगा लावल्या. अशा पद्धतीचं विधान आहे आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले असं देखील भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. लाडसाहेबांचे विधान आपण ऐकून अचंबित होणार आहात. कारण तर ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीची गरज यांना होती तोपर्यंत लाडक्या बहिणीला 1,500 रुपयाचा हप्ता दिला आणि लाडक्या बहिणीची गरज संपल्यानंतर लाडक्या बहिणी जवळपास 80 लाख ह्या अपात्र ठरवण्यात आल्या. याची कारणं दाखवले. अपात्र बहिणीकडे इन्कम टॅक्स आहे, अपात्र बहिणीकडे 4 व्हीलर आहे, अपात्र बहिणीचं उत्पन्न जवळपास 4 लाखाच्या वरती आहे, असे काही कारण दाखवले. आणि अपात्र बहिणी जे काय असतील त्या अपात्र बहिणी 65 वर्षाच्या वरती आहेत. असे काही कारण दाखवत लाडक्या बहिणीची जी काही योजना असेल त्या लाडक्या बहिणीची योजना बंद करण्यात आलेली आहे. आता जो काही 1,500 रुपयाचा हप्ता असेल जुलै महिन्याचा तो देखील येणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारने हा GR काढलेला आहे आणि GRच्या माध्यमातून वित्त विभागाच्या माध्यमातून जे काही पैसे असतील त्याला मंजुरी सुद्धा दिलेली आहे. लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावर येत्या 2 ते 3 दिवसात 1,500 रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. परंतु सरकारचं धोरण बघता लाडक्या बहिणी जे काही पात्र होत्या त्या पात्र लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत. याचं कारण दाखवलेले मी सांगितल्याप्रमाणे. एखादी गोष्ट जर करायची असेल, एखाद्या शेजाऱ्याचा जर धुरा कोरायचा असेल तर भाजप सरकारला चांगलंच माहिती आहे. धुरा आपणच कोरायचा, जमीन आमचीच आहे म्हणायची, आम्हीच चालू केलेली आहे आणि आमचीच जमीन आहे त्याचा वाजागाजा करायचा आणि त्यानंतर काही चुकीचं झालं, काही जर वेगळ्या पद्धतीने जर झालं तर खापर मात्र विरोधी पक्षावरती फोडायचं. मग ज्या पद्धतीने लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत ह्या लाडक्या बहिणी निश्चितच तुम्हाला जागा दाखवतील असं देखील लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? लाडक्या बहिणी अपात्र झाल्या का किंवा केल्या का? किंवा काही दिवसात या लाडक्या बहिणीची योजना बंद होईल का? काय वाटते नक्कीच कमेंट करा. जय शिवराय.